नमस्कार. धार्मिक चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. श्री गुरुचरित्र 18वा अध्याय. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वती नमः. श्री गुरुभ्यो नमः. जय जयाजी सिद्धमुनी उतारक भवारणी सुधारस अमुचे श्रवणी पूर्ण केला दातारा. गुरुचरित्र कामधेनु एकता नधाये माझे मनी. वांछित होते अंतःकरण कथामृत एकावया. ध्यान लागले श्री गुरुचरणी तृप्त नवे अंतःकरणी. कथामृत संजीवनी पाणिक निरोपावे दातारा. विनेपणे सिद्धासी विनवी शिष्य भक्तीसी. माथा लावणी चरणांसी कृपा भागीते वेळी. शिष्यवचन एकोनी संतोषला सिद्धमुनी. सांगतसे विस्तारोनी एका श्रुते एकचित्ते. एक शिष्या शिखामणी धन्य धन्य तुझी वाणी. तुझी भक्ती श्री गुरुचरणी तल्लीन झाली परी एसा. तुझ करिता आमासी चैतन झाले परी एसी. गुरुचरित्र आद्यतेसी स्मरण झाले अवधारी. भिलवडी स्थान महिमा निरोपिला अनुपमा. पुढील चरित्र उत्तमा सांगेन एका एकचित्ते. क्वचित काळ तये स्थानी श्री गुरु होते गोपियोनी. प्रकट जाहले मनोनी पुढे निघाले परी एसा. वरुणासंगम असे ख्यात दक्षिण वाराणसी म्हणत. श्री गुरु आले अलौकिक भक्तानुग्रह करावया. पुढे कृष्णा तटाकांत श्री गुरु तिथे पावन करीत. पंचगंगा संगम ख्यात येथे राहिले द्वादशाब्दे. अनुपम्य तीर्थ मनोहर ऐसे अविमुक्त काशीपुर. प्रयागा समान तीर्थ थोर म्हणून राहिले परी एसा. पूर्वपुर ग्राम गहन कुरुक्षेत्र तेची जाण. पंचगंगा संगम कृष्णा अंतोत्तम परी एसा. कुरुक्षेत्री जितके पुण्य तयाहून अधिक असे जाण. तीर्थे असती अग्रण्य म्हणून राहिले श्री गुरु. पंचगंगा नदी तीर प्रख्यात असे पुराणांतर. पंचनामे आहे ती थोर सांगेन एका एकचित्ते. शिवाभद्रा भोगावती कुंभी नदी सरस्वती. पंचगंगा ऐसी ख्याती महापातक संहारी. ऐसी प्रख्यात पंचगंगा आली कृष्णाची या संगा. प्रयागाहुनी असे चांगा संगमस्थान मनोहर. मरापूर म्हणीचे ग्राम स्थान असे अमुपम्य. ऐसा प्रयाग संगम ऐसे स्थान मनोहर. वृक्ष असे औदुंबर प्रत्यक्ष जाणा कल्पतरू. देव असे अमरेश्वरू या संगमा षष्ठपुरी. ऐसे पाराणसी पुरी गंगा भागीरथी तीरी. पंचनदी संगम थोरी तत्समान परी एसा. अमरेश्वर सन्निधानी आहे ती 64 योगिनी. शक्तितीर्थ निर्गुणी प्रख्यात असी परी एसा. अमरेश्वर लिंग बरवे दासी बंधुनी स्वभावे. पूजिता नर अमर होय विश्वनाथ पूजी जाणा. प्रयागी करिता भाग स्नान जे पुण्य होय साधन. शतगुण होय तयाहून एक स्नाने परी एसा. सहज गंग संगमात प्रयाग समान असे ख्यात. अमरेश्वर परब्रह्म वस्तू या स्थानी वास असे. त्या कारणे ती स्थानी कोटी तीर्थे असती निर्गुणी. आहे गंगा दक्षिणी वेणी सहज निरंतर. अमित तीर्थे या स्थानी सांगता विस्तार पुराणी. अष्टतीर्थ ख्याती जागरणी या कृष्णा तटाकांत. उत्तर दिशी असे देखा आहे कृष्णा पश्चिममुखा. शुक्लतीर्थ नाम एका ब्रह्म हत्या पाप दूर. औदुंबर सन्मुखेसी तिन्ही तीर्थे परी एसी. एकानंतर एक धनुषी तीर्थे असती मनोहर. पापविनाशी काम्य तीर्थ श्री सिद्ध वरद तीर्थ. अमरेश्वर सन्निधार्थ मुपम्य असे भूमंडळ. पुढे संगम षटुळात प्रयाग तीर्थ असे ख्यात. शक्तितीर्थ अमरतीर्थ कोटी तीर्थ परी एसा. तीर्थे असती अपरांपर सांगता असे विस्तार. या कारणे श्रीपाद सद्गुरु राहिले तिथे द्वादशाब्दे. कृष्णावेणी नदी दोनी पंचगंगा मिळोनी. सप्तनदी संगम सगुणी माये सांगू महिमा त्यांची. ब्रह्महत्यादी महापातके जळोनी जाती स्नाने एके. ऐसे सिद्ध स्थान निके सकळाभिष्ट होय तेथे. आय सांगू त्यांची महिमा आणिक द्यावया नाही उपमा. दर्शन मात्रे होती काम्या फळ काय वर्णू. साक्षात कल्पतरू असे वृक्ष औदुंबरू. गोप्य होऊनी अगोचरू राहिले श्री गुरु तयास्थानी. भक्तजन तारणार्थ होणार असे तीर्थ ख्यात. राहिले तेथे श्री गुरुनाथ नोनी प्रकट झाले जाणा. जता पुढे वर्तमानी भिक्षा करावया प्रतिदिनी. अमरापूर ग्रामी जाती श्री गुरुपरी एसा. या ग्रामी द्विज एक असे विद्याभ्यासक. त्याची भार्या पतिसेवक ती व्रता शिरोमणी. सुक्षीण असे तो ब्राह्मण
शुक्ल भिक्षा करी आपण कर्ममार्गी आचरण असे सात्विक वृत्तीने या विप्रमंदिरात असे वेल उन्नत शेंगानिक तंत्य बहुत त्याने उदरपूर्ती करी एखादे दिवशी त्या ब्राह्मणासी रोन मिळे परी एसी या शेंगा ते सांधोनी हर्षी दिवसक्रमी येणे परी ऐसा तो ब्राह्मण दरिद्री याचकपणे उदरभरी पंचमहायज्ञे कुसरी तिथी पूजा भक्तीने वर्धता श्रीगुरु एके दिवशी या विप्रमंदिरासी गेले आपण भिक्षेसी नेले विप्रे भक्तीने भक्तिपूर्वक श्री गुरुशी पूजा करी तो षोडशी एवढे शेंगा बहुवसी गेली होती पत्र शाखा भिक्षा करुणी ब्राह्मणासी आश्वासिती गुरु संतोषी केले तुझे दरिद्र दोषी मनोनी निगते तये बेळी या विप्राचे गृहात धोका होता वेल उन्नत केवळा नाम विख्यात अंगण सर्व बेष्टीले असे या वेलाचे झाड मूळ हे गुरुमूर्तीचे दिले तत्काळ हाकोनी देती परिबळे नेले आपण संगमासी विप्रवनिता तये वेळी दुःख करीती पुत्र सकळी म्हणती पहा हो दैव बळी ऐसे अदृष्ट आपुले आम्ही तया यतीश्वरासी काय उपद्रव केला त्यासी अमुचा ग्रास छेदुनी कैसी टाकोनी दिला भूमीवरी ऐसे परी ते नारी दुःख करी नाना परी पुरुषतीचा कोप वारी म्हणे प्रारब्ध प्रमाण म्हणे श्रेयशी तये वेळी विजय होणार जया काळी निर्माण करी चंद्रमौळी या आजन विश्व जाण विश्वव्यापक नारायण उत्पत्ती स्थिती लया कारण विलिकादीन मूळ जीवन समस्ता आहार प्रवीतसे आयुरत्न प्रयच्छती ऐसे बोले वेदश्रुती पंचानन आहार हस्ती देवी करी प्रत्यही 84 लक्ष जीवराशी तुल सूक्ष्म समस्तासी निर्माण केले आहारासी मग उत्पत्ती तदनंतरे रंकरायासी एक दृष्टी रोनी पोषितो हे सर्व दृष्टी आपले आर्जव बरवे ओखटी ऐसे फळ आपणासी पूर्वजन्मीचे विक्षेपण सकृत अथवा दृष्टुत जान आपले आपणसी भोगणे रल्यावरी काय बोल आपले दैव असता उणे रल्या बोलती मूर्खपणे जे पेरिले तेची भक्षणे कोणावरी बोल सांगे बोल ठेविसी यतीश्वरासी आपले आर्जवन विचारिसी ग्रास हरितला म्हणसी विद्यासागरी बुडवणी उदारक आमासी म्हणून आला भिक्षेसी नेले आमचे दरिद्र दोषी ओची तारेला आमुते येणे परी स्त्रियेशी संभाषे विप्रपरी एसी काढोनी वेल शाखेसी आकित झाला गंगेत या वेलाचे मूळ थोडी एका होते आपले द्वारी काढू म्हणती द्विजबरी निता झाला दयावेळी काढिता वेल मुळासी आदला कुंभ धानेसी आनंद झाला बहुवसी घेऊन गेला घरात म्हणती नवल काय वर्तले यतीश्वरा आम्हा प्रसन्न झाले म्हणून या वेळाचे दिले ध्यान लादले आम्हासी नर नव्हे तो योगेश्वर होईल ईश्वरी अवतार आम्हा भेटला धन्यहर म्हणती चला दर्शनासी जाऊनी संगमा श्री गुरुसी पूजा करती बहुवसी वृत्तांत सांगता तयांसी हे वेळी परी ऐसा श्री गुरु म्हणती तयासी तुम्ही न सांगणे कवनासी प्रकट करता आम्हासी सेल लक्ष्मी तुमचे घरी ऐसे परी तया जुयासी सांगे श्री गुरु परी ऐसी अखंड लक्ष्मी तुमचे वंशी पुत्र पौत्री नांदाल ऐसावर लाधोन गेली वनिता तो ब्राह्मण श्री गुरु कृपा ऐसी जाण दर्शन मात्रे दैन्य हरे यासी होय श्री गुरु कृपा याचे कैसे दैन्य पाप अल्पवृक्ष आश्रय करिता बापा दैन्य कैसे तया घरी दैवे उणा असेल तो नरू याचे आश्रयावा श्री गुरु तोची उतरेल पैल पारू पूज्य होई सकळांसी तो कोण भजेल श्री गुरु त्यासी लादेल इहपरू अखंड लक्ष्मी त्याचे घरी अष्ट ऐश्वर्य नांदती विद्यमणे नामधारकासी श्री गुरु महिमान असे ऐसी जावे तुम्ही मनोमानसी कामधेनू तुझ्या घरी गंगाधराचा कुमर सांगे श्री गुरुचरित्र विस्तार बीलकथामृतसार एका श्रोते एकचित्ते ती श्री गुरुचरित्रामृते अष्टोदशोऽध्याय श्रीपाद श्री वल्लभ नृस्य सरस्वती श्री दत्तात्रयार्पणमस्तु श्री गुरुदेव दत्त शुभं भवतु दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा